नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्ट घेऊन आलेलो आहे सॉम या विषयाचा महत्त्वाचा क्वेश्चन. आता बघा आपण बघतोय की 5वा चॅप्टर डायरेक्टली बघणार आहे, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस, जो आहे 12 मार्कासाठी. ठीक आहे, तर यामध्ये इम्पॉर्टंट काय काय विचारलं जातं. तर सगळ्यात अगोदर बघा फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे डिफाईन इसेंट्रिक लोड. दिसते तुम्हाला? डिफाईन इसेंट्रिक लोड, त्याच्यासोबतच असतो डायरेक्ट लोड, दोन्ही तुम्हाला सांगतो मी. त्यानंतर डिटरमाइन युलर्स फॉर्म्युला, रँकिंग फॉर्म्युला, ही आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात अगोदर बघायचं आपल्याला काय, तर डिफाईन इसेंट्रिक लोड. हा, तर यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो काय करूया आपण, व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट लोड अँड इसेंट्रिक लोड. ठीक आहे, आता डायरेक्ट लोडचं एक्झाम्पल देतो इथे मी. सपोज हा कॉलम आहे, ठीक आहे, हा याचा सेंट्रॉइड आहे, आणि ज्यावेळेस याचा सेंट्रॉइड सेंटरला आहे आणि ज्यावेळेस पीचा लोड आपण अप्लाय करतो त्याच्याच सेंट्रॉइडला म्हणजे सेंट्रल ॲक्सिसला, तर अशा केसमध्ये या टाईपची जी लोडिंग असते याला म्हणतो आपण डायरेक्ट लोड. काय म्हणतो? डायरेक्ट लोड. ठीक आहे, सिमिलरली इसेंट्रिक लोड काय असतो, या ठिकाणी सपोज हा त्याचा सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड म्हणजे सेंटर ॲक्सिस, आणि पी जो लोड ॲक्ट होतोय हा काही डिस्टन्सवरती ॲक्ट होतो. सपोज या दोन्हीतलं डिस्टन्स जे आहे ते स्मॉल ई, याला म्हणतो आपण इसेंट्रिसिटी. ठीक आहे, डायरेक्ट लोड म्हणजे काय, तर वेन line of action coincide with line of member is called as direct load. ठीक आहे, सिमिलरली इसेंट्रिक लोडची डेफिनेशन काय होईल, when line of action does not coincide with, when line of action does not coincide with line of member, त्यालाच आपण सेंट्रॉइड पण म्हणतो. That type of load is called as eccentric load. ओके, 2 मार्कासाठी क्वेश्चन जर विचारला, सपोज डायरेक्ट लोडचा विचारला तर तुम्हाला हे डेफिनेशन आणि डायग्राम काढायची, आणि इसेंट्रिक लोड 2 मार्कासाठी विचारला तरी हेच काढायची, किंवा 4 मार्कासाठी विचारला डिफाईन डायरेक्ट लोड आणि इसेंट्रिक लोड, त्यावेळेस दोन्ही तुम्हाला काढायच्या आहेत. ठीक आहे, हां, सिम्पल आहे, 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता डायरेक्ट लोड आणि इसेंट्रिक लोड यामध्ये बघा पुढची जी आहे, तर कोणता स्ट्रेस जनरेट होतो. ज्यावेळेस पी लोड सेंटरला ॲक्ट होतो त्यावेळेस ह्या कॉलम काय होतो, फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस त्यावरती जनरेट होतो, म्हणजेच त्याला म्हणतो आपण डायरेक्ट स्ट्रेस. काय जनरेट होतो, फक्त डायरेक्ट स्ट्रेस. बट इन केस ऑफ इसेंट्रिक लोड त्यामध्ये 2 टाईपचे स्ट्रेस जनरेट होतात, एक असतो डायरेक्ट स्ट्रेस प्लस दुसरा असतो बेंडिंग स्ट्रेस, है ना. इसेंट्रिक लोडमुळे काय होईल, बेंड पण होईल आणि कॉम्प्रेस पण होईल. अशा वेळेस बघा आपल्याला असतो रिझल्टंट स्ट्रेस. काय असतो रिझल्टंट स्ट्रेस, तर बघा रिझल्टंट स्ट्रेस हा सिग्मा मॅक्स असतो, विच इज इक्वल टू सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. सिग्मा ओ म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस, सिग्मा बी म्हणजे बेंडिंग स्ट्रेस, आणि रिझल्टंट काय असणार, एक तर मॅक्झिमम स्ट्रेस किंवा मिनिमम स्ट्रेस. सिग्मा मिनिमम काय येईल या दोन्हीमध्ये, मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी. सिग्मा ओ प्लस सिग्मा बी म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेस, सिग्मा ओ मायनस सिग्मा बी हा कोणता, मिनिमम स्ट्रेस.
हा जो स्ट्रेस असतो तो रिझल्टंट स्ट्रेस. 6 मार्काचा क्वेश्चन 100% तुम्हाला याच्यावरती विचारला जातो. ओके, तर डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग. आता तुम्ही म्हणाल की सर डायरेक्ट स्ट्रेस कसा काढायचा, बेंडिंग स्ट्रेस कसा काढायचा, तर सिम्पल बघा फॉर्म्युला आहे डायरेक्ट स्ट्रेससाठी P/A. काय फॉर्म्युला आहे? P/A. हा फॉर्म्युला आहे कशाचा? डायरेक्ट स्ट्रेसचा. P म्हणजे लोडची इंटेन्सिटी आणि A म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया. आता राहिला प्रश्न बेंडिंग स्ट्रेसचा. तर बेंडिंग स्ट्रेससाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक बेंडिंग इक्वेशन आहे M/I इज इक्वल टू सिग्मा B/Y इक्वल टू E/R आहे. तर ते घ्यायची गरज नाही आपल्याला. बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे तर काय येईल? सिग्मा B हा Y डिवाइड मध्ये तिकडे गेल्यावर इकडचा डिवाइडचा इकडे जातो बघा. M/I इंटू Y येतो. Y म्हणजे काय? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर. आता हा जो I/Y असतो याला म्हणतो आपण, दुसरं डेफिनेशन आहे एक किंवा टर्म आहे, त्याला म्हणतो आपण Z न डिनोट करतो, विच इज इक्वल टू सेक्शन मॉड्युलस. काय म्हणतो त्याला? सेक्शन मॉड्युलस. त्यामुळे बऱ्याच बुकमध्ये बघा काय दिलं असेल तुम्हाला? M/Z दिला असेल बेंडिंग स्ट्रेसचा. किंवा आपला जर जनरल फॉर्म्युला म्हटलं तर M/I इंटू Y. काय येतो? M/I इंटू Y है ना. तुमच्या जसं लक्षात राहील तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. दुसरा फॉर्म्युला काय सांगितलं मी याचा? M/I आणि Y इकडे काय घ्यायला होतं? मल्टिप्लिकेशन. M/I इंटू Y. ठीक आहे. Y म्हणजे काय असतो? सेंट्रॉइडचं पासूनचे एक्स्ट्रीम लेअरचं डिस्टन्स, त्याला म्हणतो Y. I म्हणजे काय? तो मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहितीच आहे. ओके, अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे? इथे बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे. आता इथे काय करू मी? M/Z डायरेक्टली लिहितो. M/Z. ठीक आहे. Z म्हणजे काय असतो? सेक्शन मॉड्युलस. ओके, तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. आता एक न्यूमरिकल घेऊ याच्यावरती आणि तुम्हाला सांगेल. आता बघा सेक्शन मॉड्युलस जर बघायचं झालं, सेक्शन मॉड्युलस Z इज इक्वल टू, आता सर्कलसाठी सेक्शन मॉड्युलस काय येईल? I/Y. आता Z जर आपण XX घ्यायचं असेल तर I/XX येईल. I/XX म्हणजे काय आलं? सर्कलसाठी फॉर सर्क्युलर ऑब्जेक्ट π/64 इंटू D⁴ अपॉन Y म्हणजे काय? तर सेंट्रॉइडचं एक्स्ट्रीम लेअरचं डिस्टन्स. हा सेंट्रॉइड आहे आणि एक्स्ट्रीम लेअरचं हे डिस्टन्स किती असणार आहे? टोटल D/2. ठीक आहे. तर D कटला, इथं क्यूब राहिला, 2 कटला 32 म्हणजे ZXX काय आला? π/32 इंटू D⁴. असं तुम्हाला फॉर्म्युल्यानं काढायचं आहे. लक्षात. आता एक प्रॉब्लेम घेऊया याच्यावरती, नोट डाऊन करा, जो की बऱ्याच एक्झाम्पलमध्ये एक्झाममध्ये विचारलेला आहे. रेक्टेंग्युलर ब्लॉक rectangular block is 120 mm by 80 mm thick. किंवा डायरेक्टली आपण याच्यातला प्रॉब्लेम घेऊया. आता या ठिकाणी अशा प्रकारचा क्वेश्चन दिलेला आहे बघा. रेक्टेंग्युलर ब्लॉक 120 mm बाय 80 mm. काय दिलाय? ब्लॉक दिलाय. गिवन डेटा बघा काय दिलेला आहे ते लिहा. एक ब्लॉक आहे, किती आहे? 120 आणि हा असा किती आहे? 80 mm. म्हणजेच काय दिलाय? B इज इक्वल टू किती आहे? 120
आणि D इज इक्वल टू 80 mm. आता D म्हणजे स्मॉल जे असतं कधी पण हे काय असतं स्मॉलवाली थिकनेस असते. काय असते थिकनेस. ओके हां नंतर पुढे काय म्हणतो इट कॅरीज अ लोड 100 किलो न्यूटन ॲट अन इसेंट्रिसिटी ऑफ 10 mm. काय म्हणतं इसेंट्रिसिटी आहे 10 mm ची इन अ प्लेन बायसेक्टिंग थिकनेस. थिकनेस कोणती आहे 80 mm ची. 80 mm ला काय करायचं आपल्याला बायसेक्ट करणे म्हणजे काय तर थिकनेसला अर्धा करणे है ना. थिकनेसला काय करणे हाफ करणे त्याला बायसेक्ट म्हणतो आपण. हा वाय ॲक्सिस इकडे एक्स ॲक्सिस. आता याला बायसेक्ट करताना किती दिले याचं इसेंट्रिसिटी 10. म्हणजे हा जो पॉइंट आहे हे डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स काय आलं आपलं ई. किती आहे हे इसेंट्रिसिटी ई इज इक्वल टू 10 mm. ओके आता ही इसेंट्रिसिटी जी आहे कोणत्या ॲक्सिसवर आहे एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसवरती ही इसेंट्रिसिटी आहे तर पॅरलल कशाला आहे वाय ॲक्सिसला. कोणत्या ॲक्सिसला वाय. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया घेताना आपल्याला कशाच्या भोवती घ्यायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. आय वाय वाय है ना. एक्स ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो BD³/12 आणि वायचा काय असतो तर त्याच्या उलटा DB³/12. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर वाय डिस्टन्स जे आहे वाय म्हणजे काय असतं डिस्टन्स. वाय डिस्टन्स काय असतं तर इथून ते कुठपर्यंत डिस्टन्स ज्या याच्यावरती आपल्याला इसेंट्रिसिटी कशावरती असते बघा. इसेंट्रिसिटी कशावरती आहे टोटल लेंथला कोणत्या बी ला. त्याच्यामुळे वाय काय असेल B/2. इसेंट्रिक डिस्टन्स किती आहे 10 mm. वाय म्हणजे काय तर या ॲक्सिस पासून कोणत्या ॲक्सिस पासून वाय ॲक्सिस पासून एक्स्ट्रीम लेअरचं डिस्टन्स. हे डिस्टन्स किती आहे टोटल 120च्या अर्धा म्हणजे B/2. 120 / 2 त्याला 60. हाला वाय. ओके हां आता आपण काय करायचं आहे फाइंड मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेस. आता बघा आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम स्ट्रेस आणि मिनिमम स्ट्रेस. त्याच्या अगोदर आपल्याला काय फाइंड करावं लागतो की डायरेक्टच काढूया. डायरेक्ट पण काढू शकतो आपण डायरेक्टली. तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम काय स्ट्रेस सिग्मा मॅक्स इज इक्वल टू काय असतो सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. सिग्मा ओचा फॉर्म्युला काय P/A प्लस सिग्मा बीचा काय M/I इंटू वाय किंवा M/Z. ओके आता P/A P किती आहे P लिहून घ्या अगोदर इथे. P इज इक्वल टू किती दिलेली आहे व्हॅल्यू त्याची 100 किलो न्यूटन. किलो चालतो का नाही तर 100 × 10⁻³ न्यूटन. 100 × 10⁻³ न्यूटन. ओके आता एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे तर एरिया कसा काढणार इकडे बाजूला काढून घेऊया आपण. एरिया काय असतो B × D. B ची व्हॅल्यू आहे 120 × D ची व्हॅल्यू आहे 80. 12×8 = 96 1020. हा काय झाला MM/². ओके एरियाला P ची व्हॅल्यू माहिती आहे M कसा काढणार M जो आहे तो मोमेंट कसा असणार इथपासून हे डिस्टन्स किती आहे 10 है ना. आणि लोड किती आहे त्याचा Pचा तर 100. M ला लिहितो आपण P × E. काय लिहितो मोमेंट असतो फोर्स इंटू इसेंट्रिसिटीचं डिस्टन्स M त्याच्यावरनं काढू शकतो आपण. त्यानंतर I ऑलरेडी या फॉर्म्युल्यानं काढूया आपण आणि वाय पण इथे काढलेलाच आहे है ना. तर इथे डायरेक्टली काय करू आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहूया. P ची व्हॅल्यू आहे 100 × 10⁻³ किती 3 एरिया काय आहे 9600 प्लस M ची व्हॅल्यू किती आहे P × E. आता इथे डायरेक्टली लिहूया आपण P × E. P ची व्हॅल्यू किती आहे 10⁻³ × E ची व्हॅल्यू आहे 10. म्हणजे काय येईल इथं टोटल व्हॅल्यू 100 × म्हणजे 1000 × 10⁻³
इथे घेऊया 1000 इंटू 10⁻³ अपॉन आयची व्हॅल्यू किती आहे, फॉर्म्युला डायरेक्टली बीची व्हॅल्यू असते 120, सॉरी डी आहे ना, डीची व्हॅल्यू किती आहे, इथे काय आहे डी इंटू बीचा क्यूब, डीची व्हॅल्यू किती आहे 80 इंटू बीची व्हॅल्यू 120चा क्यूब अपॉन 12 इंटू ब्रॅकेट, याच्यात काय येईल सांगा, वायची व्हॅल्यू किती आहे 60, वायची व्हॅल्यू 60. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा किती येते, पहिल्या ब्लॉकचं आणि दुसऱ्या ब्लॉकचं कॅल्क्युलेशन करा, कॅल्सीमध्ये किती येते व्हॅल्यू बघा, डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू येते 10.41 प्लस बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू किती येते बघा, येते 5.20, या दोन्हीची जर ॲडिशन केली आपण तर येते 15.61. हा काय झाला आपला सिग्मा मॅक्स. आता सिग्मा मिनिमम काढायचा असेल तर काय करणार आहे, दोन्हीचे मायनस करा, सिग्मा मीन काय फॉर्म्युला आहे, सिग्मा ओ मायनस सिग्मा बी, सिग्मा ओ किती आहे 10.41 मायनस 5.20, याची बघा वजाबाकी किती येते 5.21. युनिट काय याचं न्यूटन पर mm स्क्वेअर, याचा पण युनिट न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे, अशा प्रकारे आपण मॅक्झिमम स्ट्रेस आणि मिनिमम स्ट्रेस काढू शकतो. याच्या अगोदर जर आपण हे केलं, डायरेक्ट स्ट्रेस वेगळा काढला, बेंडिंग स्ट्रेस वेगळा काढला तरी चालतो. ओके, 6 मार्काचा कंपल्सरी तुम्हाला असा प्रॉब्लेम एक विचारला जातोच है ना, तर तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात ठेवा इथे जो आय असतो कधीही काय असतो तर डी बी क्यूबच असतो है ना, बी डी क्यूब नसतो वाय ॲक्सिसलाच, कारण आपण इथे इसेंट्रिक डिस्टन्स कशावरती घेतलेला आहे एक्स ॲक्सिसला. इसेंट्रिक डिस्टन्स जर वाय ॲक्सिसला घेतला असतं तर आपल्याला ॲक्सिस कोणता घ्यावा लागला असता एक्स ॲक्सिस. ठीक आहे, तर इसेंट्रिसिटी जी आहे ते पॅरलल बघायची कशाशी आहे आणि मगच तो सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, लिहून घ्या. पॉज करून लिहू शकता. आता या ठिकाणी बघा सेकंड क्वेश्चन अशा टाईपचा क्वेश्चन विचारला होता, सी क्लॅम्पचा असेल किंवा हॅक्सॉ फ्रेमचा. तर अशा वेळेस तुम्हाला काय दिलेलं आहे, इथे अशी डायग्राम दिलेली असते सी क्लॅम्पची आणि इथे क्रॉस सेक्शन जो आहे तो क्रॉस सेक्शन कसा दिलेला आहे तुम्हाला रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन, म्हणजे हे काय असतं बी आणि हे जे असते ते तुमची थिकनेस असते टी किंवा बी न आपण डिनोट करतो. गिवन डेटा सगळ्यात अगोदर लिहायचा. सी क्लॅम्प दिलेली आहे, लोड दिलाय बघा, लोड पी किती आहे 4 किलो न्यूटन. आपल्याला किलो चालत नाही म्हणून किलो काढायचं झालं तर 1 किलो म्हणजे किती ग्रॅम 1000, त्यामुळे याला मल्टिप्लाय करायचं 1000 न, म्हणजे किती झाला हा 4000 न्यूटन. नंतर पुढे बघा क्रॉस सेक्शन ऑफ फ्रेम इज रेक्टँग्युलर हॅव्हिंग विड्थ, विड्थ म्हणजे काय तर बी, बी किती दिलाय 60. नंतर थिकनेस दिली टी, थिकनेस टी किती 20 mm किंवा याला मी म्हणतो आपण बी पण म्हणतो, सॉरी डी म्हणतो है ना. थिकनेस दिली, पुढे काय दिलं डिटर्मिन रिझल्टंट स्ट्रेस म्हणजे सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मीन काढायचं आहे. ओके, आता इथं इसेंट्रिक डिस्टन्स दिसते तुम्हाला, ई किती दिलाय 200, किती आहे 200 mm. पुढे अजून काय दिलेलं आहे तर काहीच नाही. ओके, काय करायचं आहे आपल्याला बेंडिंग स्ट्रेस आणि डायरेक्ट स्ट्रेस दोन्ही पण स्ट्रेस काढायचे आहेत.
अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं होतं, कंबाईन घेतलं होतं. आता आपण काय करूया, सेपरेट काढून घेऊया, है ना. कंबाईन काढलं तरी चालतं. पहिले काय करू आपण, डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा ओ इज इक्वल टू काय असतो, पी बाय ए. आता एरिया माहिती आहे तुम्हाला काय असतो, पी बाय ए म्हणजे काय, तर बी इंटू टी. ओके, तर पी ची व्हॅल्यू सांगा किती आहे, 4000 डिवाइड बाय बी ची व्हॅल्यू किती आहे 60, टी ची व्हॅल्यू आहे 20. किती येतं बघा, कॅल्सीमध्ये टाका व्हॅल्यू, 1 0 हा 0 हा 0 हा 0 कटला, बे येतो 4 20 म्हणजे सिग्मा ओ इज इक्वल टू किती आला तर 20 डिवाइड बाय 6 साइन 18. हे काय आलं आपला न्यूटन पर mm स्क्वेअर. तुम्ही कॅल्सीमध्ये डायरेक्टली टाका व्हॅल्यू, 4000 भागिले 60 गुणिले 20 तुम्हाला व्हॅल्यू येऊन जाईल. हा आला आपला डायरेक्ट स्ट्रेस. नंतर दुसरा जो आहे तो बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी काय सांगितलं होतं फॉर्म्युला, एम बाय आय इंटू वाय किंवा एम बाय झेड. तर एम काय असणार आहे, तर पी इंटू ई अपॉन आय काय असतो, तर टी बी क्यूब अपॉन 12 इंटू वाय काय असतो, तर बी बाय 2. वाय काय असतो, बी बाय 2 है ना. ओके, आता व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू जशाच तशा पुट करा. हां, पी इंटू ई, पी किती आहे 4000 गुणिला ई किती आहे तर 200 अपॉन टी किती आहे थिकनेस 20 इंटू बी आहे 60चा क्यूब अपॉन 12 इंटू ब्रॅकेट बी ची व्हॅल्यू आहे 60 अपॉन 2. कॅल्सीमध्ये जशा तशा व्हॅल्यू टाका, तुम्हाला याची व्हॅल्यू भेटून जाईल. आन्सर बघा किती येतं आन्सर, इथे आलेला आहे 66.66. किती आलंय 66.66 किंवा 67. न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, सिग्मा बी. आता 6च्या पुढे 6 आहे, त्याच्यामुळे 0.5च्या पुढे जर असेल तर आपण पुढची संख्या घेतो, म्हणून 6च्या पुढे 7 घेतलं आपण. ओके, सिग्मा बी आला, सिग्मा ओ आला. आता आपण डायरेक्टली काढू शकतो कोणता, तर रिझल्टंट स्ट्रेस कोणता असतो, पहिला सिग्मा मॅक्स इज इक्वल टू सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. सिग्मा ओ आहे 3.33 प्लस हा किती आहे 66.67. ॲडिशन जर केली तर 7 आणि 3 10, हातचा आला 1, 6 आणि 3 9 1 10, हातचा आला 1, 6 आणि 3 9 आणि 6 मध्ये 7. हा किती आला आपला 70 न्यूटन पर mm स्क्वेअर. किती आला 70.00 म्हणजेच 70. ओके, आता मिनिमम स्ट्रेस किती आला तर दुसरा बघा, सिग्मा मीन काय असेल तर याच्या दोन्हीमध्ये मायनस करा, 3.33 मायनस 66.67. कॅल्सीमध्ये टाका व्हॅल्यू, ही व्हॅल्यू कशी येईल मायनसमध्ये येईल. मायनस किती येणार तर बघा 7 मधून 3 गेले उरले 4, 6 मधून 3 गेले 3 मायनस 63.34 न्यूटन पर mm स्क्वेअर. हा काय आला मिनिमम स्ट्रेस. ठीक आहे, तर अशाच पद्धतीनं बाकी हेक्सोफ्रेम जरी आली तरी त्या ठिकाणी काही फॉर्म्युला सेम येणार. आयचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, टी बी क्यूबच येणार आणि इकडे बी बाय 2च येणार वायची व्हॅल्यू है ना, किंवा डी बी क्यूब बाय 12 वायची व्हॅल्यू एवढीच. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे कोणताही प्रॉब्लेम आला इसेंट्रिक डिस्टन्सचा. तर मॅक्सिमम आणि मिनिमम सॉल्व्ह करून घ्या.